आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। भारतीय स्टेट बँकेकडून निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर। बेंगलोर बॉम्बस्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात। बोर्ड परीक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। हलगाव मच्छे बायपास रस्त्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन। हिडकल धरणग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन मागे। भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून शुभम शेळके यांना अटक। जीआरटीच्या ऑरा सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ। IMER शिक्षण संस्थेचा पदवीदान समारंभ दिनांक 15 रोजी। 3 महिन्यांपासून विधवा पेन्शन बंद झाल्यामुळे समस्या। महापालिकेतून कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांचे निलंबन। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय स्टेट बँकेने अखेर निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर SBIने निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे। ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती आज 12 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे, असे निवडणूक आयोगाद्वारे सांगण्यात आलं आहे। 15 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली निवडणूक रोखे योजना रद्द केली होती। ही योजना घटनाविरोधी असल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं। तसेच 2019 पासूनची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने SBIला दिले होते। बेंगलोर बॉम्बस्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात। कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे रामेश्वर कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता। आरोपीने कॅफेमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली होती। या स्फोटामुळे 10 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती। यानंतर स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी संशयितांचं छायाचित्र समोर आलं आहे। आता या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच NIAने मोठी कारवाई केली आहे। हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आल्यानंतर आता एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे। रामेश्वर कॅफेमध्ये ज्या संशयिताने स्फोट घडवला त्याला भेटणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। 1 मार्चच्या दिवशी स्फोट घडवल्यानंतर 8 तासांनी हा माणूस स्फोट घडवणाऱ्या संशयिताला भेटला होता। बल्लारी या ठिकाणी या दोघांची भेट झाली होती। या माणसाला ताब्यात घेण्यात आलं आहे। त्याचं नाव सय्यद शबीर असं आहे, हेही स्पष्ट झालं आहे।
बोर्ड परीक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कर्नाटकातील शाळांमध्ये इयत्ता 5वी, 8वी, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या बोर्ड परीक्षांना स्थगिती दिली आहे. नोंदणीकृत विना अनुदानित खासगी शाळा व्यवस्थापन संघटनेने या परीक्षेला आव्हान दिले होते. या स्थगितीमुळे सोमवारपासून सुरू असलेली बोर्ड परीक्षा अडचणीत आली आहे. न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने नमूद केले की 5वी, 8वी, 9वी आणि 11वी वर्गांसाठी बोर्ड परीक्षा घेण्याचे राज्याचे पाऊल प्रथमदर्शनी शिक्षण हक्क कायद्याच्या कलम 30चे उल्लंघन आहे, जे अशा परीक्षांना प्रतिबंधित करते. एकल न्यायाधीशांनी बेकायदेशीर ठरवलेल्या अधिसूचनेनुसार आयोजित केलेल्या परीक्षा प्रणालीवर आणि विद्यार्थ्यांच्या करिअरवर परिणाम करणाऱ्या आहेत, त्यामुळे आयोजित केल्या जाऊ नयेत असे खंडपीठाने निर्देश दिले. हलगा मच्छे बायपास रस्त्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन. हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या संदर्भात यापूर्वी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र सरकारने हा महामार्ग करण्यासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळी हलगा येथे काही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी याचा जाब विचारला. त्यावेळी पुन्हा एकदा हा महामार्ग होणारच अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र त्याला शेतकरी वर्गाने प्रखर विरोध दर्शवला. त्यामुळे आता पुन्हा एकदा हलगा मच्छे बायपास रस्त्याचा मुद्दा गंभीर बनवण्याच्या मार्गावर आहे. सरकारी यंत्रणेने सदर रस्त्याच्या संदर्भात सुरू केलेल्या हालचालीनंतर शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने देखील सदर कामाला स्थगिती दिलेली असूनही पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हिडकल धरणग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन मागे. हिडकल धरणग्रस्तांना योग्य भरपाई मिळावी यासाठी त्या भागातील शेतकऱ्यांनी सोमवारी आंदोलन केले होते. तसेच पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला होता. आंदोलन केलेल्या मास्तीहोळी गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून मंगळवारी आंदोलन मागे घेतले. हिडकल धरणाच्या बॅकवॉटरमुळे मास्तीहोळीतील अनेक शेतकऱ्यांनी जमिनी गमावल्या आहेत. भरपाईच्या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन चालवले होते. तसेच धडक मोर्चा काढून स्थापत्य मुख्य अभियंता BR राठोड यांच्या कार्यालयाला घेराव घातला. यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी ही मागणी आंदोलकांनी लावून धरली होती. त्या मागणीचा विचार करून पालकमंत्र्यांनी अधिकारी वर्गाची बैठक घेतली. तसेच या आंदोलकांशी चर्चा करून याबाबत तोडगा काढण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून शुभम शेळके यांना अटक. भाषिक वाद निर्माण केल्याचा आरोप करीत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांना मंगळवारी पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहामध्ये केली आहे. 2 दिवसांपूर्वी समितीच्या कार्यकर्त्यांनी शिनोळी येथे आंदोलन केले होते. त्यानंतर माळमारुती पोलिसांनी 2 दिवसांपासून शुभम शेळके यांना पोलीस स्थानकात हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार शेळके माळमारुती पोलीस स्थानकात दाखल झाले. मात्र बराच वेळ तुमच्यावरील गुन्ह्यांचे वर्गीकरण करायचे आहे असे सांगत त्यांना थांबवून ठेवण्यात आले. मात्र काही वेळातच त्यांच्यावर CRP 110 अंतर्गत गुन्हा दाखल केला व पोलिसांच्या वाहनात बसून शेळके यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यांची रवानगी कारागृहात केली. काही कन्नड संघटना शहरात सातत्याने शांतताभंग करण्याचा प्रयत्न करत असताना देखील फक्त मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असे यामधून दिसून येत आहे. GITच्या ऑरा सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ. कर्नाटक लॉ सोसायटी संचालित गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचा ऑरा 2024 हा सांस्कृतिक महोत्सव 13 ते 15 मार्च दरम्यान देशी कला महोत्सव या नावाने आयोजित करण्यात आला आहे. याचा प्रारंभ बुधवारी उद्घाटनाद्वारे करण्यात आला. या महोत्सवाच्या माध्यमातून शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 3 दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवात नृत्य, साहित्य, संगीत, ई-गेमिंग, ललित कला, नाटक, फॅशन शो, प्रश्नमंजुषा, ओपन माईक आणि इतर 46हून अधिक सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील 80हून अधिक शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. या महोत्सवामध्ये महत्त्वाचे आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांचा बहारदार कार्यक्रम दिनांक 15 रोजी सायंकाळी होणार आहे.
IMER शिक्षण संस्थेचा पदवीदान समारंभ दिनांक 15 रोजी. कर्नाटक लॉ सोसायटी संचालित IMER शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन पदवीदान समारंभ येत्या दिनांक 15 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष RS मुतालिक देसाई, सचिव विवेक कुलकर्णी आणि संचालक आरिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी सांगितले की IMER संस्थेमध्ये व्यवस्थापन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या समारंभात प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील IIM संस्थेचे संचालक डॉक्टर भीमराय मेत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य CM त्यागराज हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनंत मंडगी हे उपस्थित राहणार आहेत. या समारंभात एकूण 99 विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात येणार आहे. तसेच संस्थेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेच्या वेळी संस्थेचे प्राध्यापक उपस्थित होते. 24 या रोजी सकाळी 11 वाजता IMER सभागृहात या द्वितीय पदवीदान समारंभात IIM नागपूर चे प्रोफेसर भीमराय मेत्री हे जे डायरेक्टर आहेत ते येत आहेत. त्याचप्रमाणे CM त्यागराजा जे राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीचे उपकुलपती आहेत ते पण गेस्ट म्हणून येत आहेत. श्री अनंत मंडगी सिनियर ॲडव्होकेट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जे आमचे अध्यक्ष आहेत कर्नाटक लॉ सोसायटीचे, ते अध्यक्षस्थान भूषवित आहेत. 3 महिन्यांपासून विधवा पेन्शन बंद झाल्यामुळे समस्या. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनचा घोळ कायम राहिला आहे. ज्येष्ठ नागरिकांपाठोपाठ विधवा महिलांनाही पेन्शन मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. मागील 3 महिन्यांपासून विधवा पेन्शन अनेक लाभार्थींना मिळालेली नाही. आधार कार्डमधील चुकीची नोंद आणि बँकेचा दिलेला अपूर्ण तपशील यामुळे पेन्शन बंद होत असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. संध्या सुरक्षा योजनेअंतर्गत पतीच्या मृत्यूनंतर महिलांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी पेन्शन दिली जाते. मासिक 1000 रुपये इतकी पेन्शन मिळते, पण मागील 3 महिन्यांपासून ही पेन्शन मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे पेन्शन मिळवण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे. मागील 3 महिन्यांपासून अनेकांच्या बँक खात्यावर पेन्शनची रक्कम जमा झालेली नाही, अशा तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेतून कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांचे निलंबन. महापालिकेने केलेल्या करवाढीच्या ठरावात फेरफार केल्याच्या आरोपात दोषी आढळल्याने तत्कालीन कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांना निलंबित करण्यात आले आहे. नगर प्रशासन संचालनालयाकडून हा आदेश बजावण्यात आला आहे. गत वर्षी सप्टेंबर महिन्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 3% करवाढीचा ठराव केला होता. हा ठराव नगर प्रशासन संचालनालयाकडे पाठवण्यासाठी माजी महापौर शोभा सोमनाचे यांची सही आवश्यक होती. त्यानुसार या ठरावाची प्रत तत्कालीन महापौर शोभा सोमनाचे यांना देऊन त्यावर सही घेण्यात आली. पण त्या ठरावात करवाढीच्या सालात बदल करण्यात आला होता. या प्रकरणातील राजकारण चांगलेच रंगले होते. त्यानंतर आता कौन्सिल सेक्रेटरींच्या बदलीचा आदेश काढण्यात आला आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी।
अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी समर्थनगरातील समस्यांची नुकतीच पाहणी केली। यावेळी विविध समस्या त्यांच्या निदर्शनाला आल्या, त्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले। समर्थनगरातील रहिवासी व गणेश युवक मंडळ व समर्थ युवक मंडळातर्फे समर्थनगरातील समस्या सोडवण्याची विनंती केली होती। त्यानुसार पाहणी करून आमदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येईल असे सांगितले। यावेळी बंडू केरवाडकर, मुरली जांगळे, वसंत हलगेकर, प्रकाश राऊत, संजय पाटील आदी उपस्थित होते। वैश्यवाणी महिला मंडळातर्फे महिला दिन साजरा। समादेवी गल्ली येथील वैश्यवाणी महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर वैश्यवाणी महिला मंडळाच्या संस्थापिका सौ सुमती कुदळे, विद्याताई मुरकुंबी, संध्याताई कपिलेश्वरी, कमल बापशेठ, सुप्रिया बैलूर, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ अंजली किनारी, सेक्रेटरी सौ वैशाली पालकर, सौ वर्षा सटवाणी, सौ सुनीता हनमशेठ, सौ अक्षता कलघटगी उपस्थित होत्या। प्रारंभी प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। अध्यक्ष अंजली किनारी यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले। या प्रसंगी विविध स्पर्धा पार पडल्या, त्याचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा हणमशेठ यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली पालकर यांनी केले। ठळकवाडी हायस्कूलमध्ये 10वी विद्यार्थ्यांना सदिच्छा। टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूलमधील 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ नुकताच झाला। प्राचार्य SY प्रभू अध्यक्षस्थानी होते। व्यासपीठावर प्रमुख वक्त्या म्हणून प्राध्यापक अनुराधा देसाई, मुख्याध्यापक RR कुडतरकर, विवेक पाटील, सुरेश भातकांडे, मदन भोसले उपस्थित होते। VD करेगार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। मुख्याध्यापक RR कुडतरकर यांनी स्वागत केले। शिक्षक CY पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर ST पाटील यांनी आभार मानले। संभाजीनगर वडगावात आरोग्य शिबिराला प्रतिसाद। शिवसेना आणि लोककल्याण आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी घेतल्या जात असलेल्या आरोग्य शिबिरांमुळे नागरिकांना मोठा लाभ होत आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे तेथील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी केले। संभाजीनगर वडगाव येथील गणपती मंदिर ट्रस्टतर्फे मंगळवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मारुती जायन्याचे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्या हस्ते पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली। मराठा संस्कृती संवर्धन संघटनेचा 10वा वर्धापन दिन साजरा। मराठा संस्कृती संवर्धन संघटनेचा 10वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला। पुणे येथील उद्योजक बिपिन चिरमोरे यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले। येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब कदम पाटील होते। व्यासपीठावर उपाध्यक्ष अनिल पाटील, सचिव किशोर देसाई व बीबी देसाई होते। चिरमोरे यांनी मराठा समाज बांधवांनी संस्कृतीच्या संवर्धनासाठी चालवलेल्या कार्याचा गौरव केला। बीबी देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले। रमेश रायजादे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। भाऊसाहेब देसाई व श्वेता देसाई यांनी सूत्रसंचालन केले। स्नेहल चव्हाण पाटील यांनी आभार मानले। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते। कंगराळ गल्लीतील जिजाऊ मंडळाचा वर्धापन दिन साजरा। कंगराळ गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाचा 35वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। समारंभाच्या अध्यक्षस्थानी चंद्रभागा सांबरेकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका ज्योती मजुगर हजर होत्या। प्रारंभी श्रीमती अनिता शंभूचे यांनी प्रास्ताविक भाषण केले। अंजना शंभूचे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली। सुनीता शंभूचे यांनी वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा घेतला।
पंच मंडळींच्या वतीने मालोजी अष्टेकर यांनी जिजाऊ महिला मंडळाच्या कार्याचे कौतुक करून पंच मंडळ सहकार्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. शरद पाटील यांनी मंडळासाठी नामफलक व साऊंड सिस्टीम देण्याचे आश्वासन दिले. नीलम बडवाण्याचे यांनी स्त्री महिमा या विषयावर मनोगत व्यक्त केले. वीणा उंद्रे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉक्टर स्वाती खंडागळे यांनी आभार मानले. महाराष्ट्र हायस्कूलच्या वतीने हिंदवी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गौरव. हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून महाराष्ट्र चौक येळ्ळूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी अश्वारूढ पंचधातूची मूर्ती उभी करण्यात आली. अशी ही मोलाची कामगिरी केल्याबद्दल हिंदवी स्वराज्य संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचा गौरव महाराष्ट्र हायस्कूलच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र गिंडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजूकर, समाज शिक्षण संस्थेचे संचालक रावजी पाटील व पुंडलिक मेनसे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक CM गोरल उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजूकर व उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. कन्नड फलक सक्तीला तुळुनाडमध्ये विरोध. मंगळूर, उडुपी जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या तुळुनाड परिसरामध्ये नामफलकांवर कन्नड सक्तीला तीव्र विरोध सुरू आहे. नामफलकांवर 60% कन्नडऐवजी तुळूला स्थान द्यावे, उर्वरित जागेत कन्नड, हिंदी आणि इंग्रजीला स्थान देण्याची मागणी तिथल्या संघटनांनी केली आहे. बेळगावनंतर तुळुनाड येथेही कन्नड सक्तीला विरोध होत आहे. लिपी असणारी भाषा टिकवण्याच्या घटनेतील नियमाची आठवण तुळुनाड वासियांनी कर्नाटकीय अधिकाऱ्यांना करून दिली आहे. कन्नड संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी नामफलकांवर 60% कन्नड सक्तीबाबत तुळू भाषिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुळू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांना विरोध केला. गणपतराव तेंडुलकर हायस्कूलमध्ये 10वी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ. प्रत्येक विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करावा असे उद्गार सरकारी सरदार्स हायस्कूलचे सहशिक्षक रणजित चौगुले यांनी काढले. ते बेळगुंदी येथील गणपतराव तेंडुलकर विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगुंदी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष शिवाजी बोकडे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेमानंद पाटील, रमेश शहापूरकर, BD भोसले, परशुराम गोजेकर, दत्तात्रय गुरव, गंगाराम कनगुटकर उपस्थित होते. मुख्याध्यापक MY पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. बेळगावातील हुक्का क्लबवर छापे. राज्यात बंदी घातल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी शहरातील काही हुक्का क्लबवर छापे टाकून निर्बंधित साहित्य जप्त केलं आहे. कायदा व सुव्यवस्था शाखेचे DCP रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महिनाभरापूर्वी राज्य शासनाने राज्यातील हुक्का क्लबवर बंदी घातल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात कारवाई करण्यात आली. टिळकवाडी ठाण्याच्या हद्दीतील बेलगाम गॅलरी या हुक्का शॉपवर छापा टाकला. यानंतर हॉटेल रामदेव जवळील स्मोक शॉपवर तसेच कोल्हापूर सर्कलमधील युनिक शॉपवरही छापा टाकला. या तिन्ही ठिकाणी बंदी घातलेले सिगारेट्स, चॉकलेट्स यासह अनेक वस्तू आढळून आल्या. अरिहंतमध्ये उद्यापासून आरोग्य तपासणी शिबिर. अरिहंत अस्पतालतर्फे किडनी दिनाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 14 व शुक्रवार दिनांक 15 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर अमित मुंगरवाडी व डॉक्टर विजयकुमार पाटील हे रुग्णांची तपासणी करणार असून मोफत सल्ला व सवलतीच्या दरात औषध मार्गदर्शन देण्यात येणार आहे. मूत्रशयातील समस्या, लहान मुलांच्या समस्यांबाबत रुग्णांची तपासणी डॉक्टर अमित मुंगरवाडी करणार आहेत असे कळवण्यात आले आहे. प्रियंका जारकिहोलींसाठी चिकोडीतून हालचाली. चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी प्रियंका जारकिहोली यांना निवडणूक रिंगणात उतरावा असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. बेळगावात आले असता त्यांनी याविषयी चर्चा केली असून ही गोष्ट खरी असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकिहोली यांनी यमकनमर्डी मतदारसंघातील हुदळी या गावात बोलताना दिली. मंत्री जारकिहोली म्हणाले, प्रियंका जारकिहोली यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घ्यावी अशी चर्चा कार्यकर्त्यातून होत होती. मात्र याबाबत हायकमांड निर्णय घेईल असे त्यांनी सांगितले. मिरज माहेर मंडळातर्फे महिला दिन साजरा.
मिरज माहेर मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला। मंडळाच्या अध्यक्ष वर्षा बाळेकुंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून बेल्लत कायदा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती हिरेमठ उपस्थित होत्या। यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून स्वकष्टाळू अपंग महिलेचा मंडळाच्या अध्यक्ष वर्षा बाळेकुंद्रे यांनी सत्कार केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती बागी यांनी केले। प्रतिभा गादवी यांनी आभार प्रदर्शन केले। येळ्ळूर केलीत उद्या मूत्रपिंड विकार तपासणी। जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त येळ्ळूर केलीत गुरुवारी सकाळी 9 वाजता मोफत मूत्रपिंड तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। मूत्रपिंड विकार तसेच इतर संबंधित विकाराची तपासणी शिबिरार्थींना करू घेता येईल। रुग्णालयाच्या मूत्रपिंड विकार विभागाचे प्रमुख डॉक्टर शिशर देवराजू, तज्ञ डॉक्टर अमय पटाडे, डॉक्टर अंजनेय येड्डूर शिबिरार्थींची तपासणी करणार आहेत। अधिक माहितीसाठी येळ्ळूर केलीचे संचालक डॉक्टर एस.सी. धरवाड यांच्याशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे। श्री शिव प्रतिष्ठान तर्फे रविवारी रक्तदान महायज्ञ शिबिर। श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने बलिदान मास निमित्त येत्या रविवार दिनांक 17 मार्च रोजी रक्तदान महायज्ञ शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो। याच निमित्ताने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। त्यासाठी रविवारी सकाळी 8 वाजता लोकमान्य रंगमंदिर रिस टॉकीज कोनवाड गली येथे शिवभक्तांनी उपस्थित राहून हे शिबिर यशस्वी पार पडावे असे आवाहन प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख आनंद चौगुले, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर यांनी आवाहन केले आहे। ॲडव्होकेट ईश्वर घाडी यांना पितृशोक। खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट ईश्वर घाडी यांचे वडील रुद्रप्पा भरमण्णा घाडी वय 90 राहणार करंबळ, तालुका खानापूर यांचे वृद्धापकाळाने बुधवारी निधन झाले। त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे। बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी खानापूर शहरातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली। शरद पवार यांची मोदी सरकारवर टीका। शरद पवार यांनी बुधवारी नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले आणि सरकारवर हल्लाबोल केला। सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारखे काही नाही, त्यामुळे ते विरोधकांवर हल्ला करण्याचे त्यांचे पाऊले दिसते। ईडी सीबीआय विरोधकांच्या मागे लावतात, मात्र विरोधक जेव्हा कोर्टात जातात तेव्हा निकाल सरकारच्या विरोधात लागतो, असे शरद पवार म्हणाले। ईडी संस्था फक्त विरोधी पक्षांसाठी वापरली गेली। यामध्ये 1 मुख्यमंत्री, 1 माजी मुख्यमंत्री, विविध राज्यातील 14 मंत्री, 26 खासदार, 21 आमदार, 5 माजी आमदार अशी मोठी आकडेवारी आहे। यामध्ये एकही भाजप नेतेचा समावेश नाही, असे ते म्हणाले। जायंट्स मेन तर्फे कृतत्वान महिलांचा सन्मान। जागतिक महिला दिनाचे आयोजन जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने जायंट्स भवन इथे तात्या पवार सभागृहात करण्यात आले होते। या कार्यक्रमाला पाहुणे आणि वक्त्या म्हणून सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे प्रायोजक जायंट्सचे माजी अध्यक्ष मकरंद बापट हे होते। स्वरूपा इनामदार यांनी यावेळी महिला वर्गाला मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात शुभांगी मंगळूरकर, वनिता टिपाई, मधुरा तेरसे, सुनीता बेल्लद या महिलांना सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला अध्यक्ष अविनाश पाटील, माजी अध्यक्ष सुनील मुदगेकर, अशोक हलगेकर, मोहन कारेकर, मकरंद बापट व सदस्य उपस्थित होते। दीप प्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय शिवराज पाटील यांनी करून दिला। सूत्रसंचालन विश्वास पवार तर आभार प्रदर्शन मधु बेळगावकर यांनी केले। IPL साठी पंत पूर्णपणे सज्ज। आगामी IPL सत्रासाठी भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी दिली। यामुळे यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याचे भारतीय संघातील पुनरागमन होण्याची शक्यताही बळावली आहे। त्याचवेळी मोहम्मद शामी आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे IPL खेळणार नसल्याचेही BCCIने स्पष्ट केले आहे। यशस्वी ICCचा सर्वोत्कृष्ट खेळाडू। भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने दैदिप्यमान वाटचाल करताना स्वतःच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे। इंग्लंड विरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याने धावांचा पाऊस पडला। मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू बनला। या दरम्यान अनेक विक्रमांना गवसणी घातली। ICCने यशस्वीचा सन्मान करीत फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी त्याची निवड केली आहे। बेळगावची जुडो खेळाडू कित्तूर राणी चन्नम्मा पुरस्काराने सन्मानित। नुकत्याच बेंगळूर येथील जवाहर बालभवन कब्बन पार्क येथे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 कार्यक्रमात बेळगावची जुडो खेळाडू साईश्वरी कोडचवाडकर हिला कित्तूर राणी चन्नम्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे।
महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हा पुरस्कार महिला व बालविकास विभाग, कला, क्रीडा, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देण्यात येतो। साईश्वरी ही जुडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या नेहरू स्टेडियममध्ये जुडो प्रशिक्षण घेत आहे। साईश्वरी हिने राष्ट्रीय स्तरीय सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावलेले आहे, तर 7 वेळा राज्यस्तरीय सुवर्ण पदक विजेती आहे। सिद्धेश्वर ग्रॅनाइटचे प्रमोद कदम T20 लीगचे प्रमुख पुरस्कर्ते। युनियन जिमखाना आयोजित बेळगावमध्ये प्रथमच प्रकाश झोतात होणाऱ्या बेळगाव T20 लीग क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते म्हणून उद्यम बाग येथील प्रसिद्ध उद्योजक सिद्धेश्वर ग्रॅनाइटचे मालक प्रमोद कदम यांनी पुढाकार घेतला आहे। प्रमोद कदम यांनी मुख्य प्रायोजकत्व स्वीकारल्याने स्पर्धेचे नामकरण सिद्धेश्वर ग्रॅनाइट बेळगाव T20 लीग स्पर्धा असे करण्यात आले आहे। प्रमोद कदम हे ग्रॅनाइटचे व्यावसायिक असून स्वतः ग्रॅनाइटचे उत्पादन घेतात। त्यांच्या कारखान्यात उत्पादन होणाऱ्या ग्रॅनाइटला बेळगाव तसेच संपूर्ण भारत व भारताबाहेरही मागणी असून त्यांचे ग्रॅनाइट निर्यात सुद्धा होते। युनियन जिमखाना येथे पार पडलेल्या एक छोटेखानी कार्यक्रमात सिद्धेश्वर ग्रॅनाइटचे मालक प्रमोद कदम यांचा सत्कार युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर व उपाध्यक्ष संजय पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रमोद कदम यांचे चिरंजीव क्रिकेटपटू रोहन कदम व दीपक राजूकर उपस्थित होते। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या या स्पर्धेत 8 संघांचा सहभाग राहणार असून स्पर्धेत एकूण 32 सामने होणार आहेत। स्पर्धेतील सामने दिवसा व रात्री खेळवण्यात येणार असून रोज एक सामना सायंकाळी प्रकाश झोतात खेळण्यात येणार आहे। सामने साखळी व बाद पद्धतीने होणार आहेत। सामन्यांसाठी पांढरा चेंडू व खेळाडूंसाठी रंगबिरंगी पोशाख वापरण्यात येणार आहे। बेळगावात प्रथमच लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा प्रकाश झोतात होणार असून क्रिकेट प्रेमी व क्रिकेटपटू या स्पर्धेसाठी उत्सुक आहेत। स्पर्धेत खेळण्यासाठी सर्व क्रिकेटपटूंनी युनियन जिमखाना कार्यालयात उपलब्ध असलेला फॉर्म भरणे गरजेचे असून फॉर्म भरलेल्या खेळाडूंनाच लिलावाद्वारे 8 संघात विभागणी करण्यात येणार आहे। यासाठी सर्व युनियन जिमखाना येथे संपर्क साधून फॉर्म भरणे गरजेचे आहे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।